विराट कोहलीने शतक मारलं आणि तिकडून एक पळत-पळत फॅन आला. त्यांनी पाया पडायला सुरुवात केली. मित्रांनो, विराट त्याचं सेलिब्रेशन करत होता. त्याचा मूव्हमेंट आहे ना, तो दाखवत होता आणि तेवढ्या ह्याच्यामध्ये ह्या फॅननी येऊन तिथं हागला आणि घाण केली मित्रांनो. मित्रांनो, आजची जी मॅच झाली त्याच्यामध्ये विराटची सेंच्युरी दिसली, त्याचं सेलिब्रेशन झालं. परंतु या फॅननी येऊन जी काशी केली ना, अत्यंत घाण वाटलं मित्रांनो. ही येड्या डोक्याची ही 5,000 10,000 हजार रुपये भरून पैसे घालून अक्षरशः हे तिकीटं खरेदी करतात आणि जाऊन तिथं हा गुन्हा करतात. मित्रांनो, हे जो गुन्हा आहे ना, तो छोटा नाहीये. एखाद्या क्रिकेट ग्राउंडवरती ज्यावेळेस तुम्ही बसता, तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटीने बसलं पाहिजे. बाहेरच्या देशामध्ये पण ग्राउंड आहेत मित्रांनो, पण तिथल्या लोकांना एवढा भारी सिव्हिक सेन्स आहे. ते असं पिसाळल्यागत त्यांच्या अंगावर जात नाहीत आणि त्यांचे पाय धरत नाहीत मित्रांनो. विराट कोहली असेल, रोहित शर्मा असेल, धोनी असेल, यांच्या पाया पडतात लोकं येऊन. मला हे कळत नाही, हे काय देव आहेत का? तुम्ही यांना देव समजता? हे देव नाही आहेत रे, हे फक्त क्रिकेटर आहेत आणि माणसं आहेत. तुमच्या ह्या कारणामुळं तर विराट कोहली भारत देश सोडून यूकेला जाऊन शिफ्ट झालेला आहे. तिथं आहे ना नॉर्मल आयुष्य जगतोय. आता तुम्ही एक विचार करा, ज्यावेळेस विराटला पिकअप करायला गेला होता. लिटरली त्याच्या घराच्या बाहेर घाणेरड्यामध्ये आहे ना गर्दी केली होती. इथं फक्त झारखंडचाच विषय येत नाही मित्रांनो, पूर्ण भारतामध्ये हेच चालतं. विराट कोहली दिसो या इंडियन क्रिकेटरचा कुठला पण मेंबर दिसो, आपल्या अंगामध्ये कुठला भूत येतं आम्हाला हेच कळत नाही मित्रांनो. मित्रांनो, ते पण माणसं आहेत, त्यांना पण जगण्याचा अधिकार आहे. शांतपणे त्यांना सेलिब्रेशन करून द्या. त्यांना ज्या गोष्टी करायच्या ते करून द्या ना. तुमच्या या वागणुकीमुळं अक्षरशः देश सोडायला ते तयार झालेले आहे. विराटने तर देश सोडला, अजून कोण जाईल बाहेर हे सांगता येत नाही. ह्याच्या बाबतीत जर बघितलं मित्रांनो, आज जी घटना घडली, विराटने सेंच्युरी मारली, तिकडून तो घाणेरडा फॅन आला, त्याने पाय धरले. त्याची सेंच्युरी होऊन त्याचं सेलिब्रेशन संपलं पण नव्हतं आणि याने जाऊन तिथं काशी केली. मित्रांनो, बघा ना, म्हणजे त्या गोष्टी आपण हायलाइट करू नको. पण एक लक्षात ठेवा, जर तुम्ही विदाऊट परमिशन अशा प्रकारे जर स्टेडियममध्ये घुसत असाल, तर तुमच्यासोबत काय होतं, मी ह्या गोष्टीबद्दल तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, तुम्हाला अथॉरिटी उचलून नेते, ज्याला कुत्र्यागत उचलणं असं म्हणतात. तुमच्या अंगाला ओढलं जातं, तुम्हाला एक ऑब्जेक्ट म्हणून त्यांना उचललं जातं. लिटरली स्टेडियमच्या त्या बॅरिकेड्स असतात त्याच्या बाहेर फेकलं जातं. तिथनं उचलून मित्रांनो पोलीस ऑथॉरिटी ज्या असतात त्यांच्याकडे तुम्हाला सुपूर्द केलं जातं. त्याच्या आधी ज्या स्टेडियमवरचे जे सिक्युरिटीज असतात ते तुमच्यावरती फाईन मारतात. नंतर मित्रांनो पोलिस तुम्हाला तिकडे गेल्यावरती फाईन मारतात प्लस तुम्हाला चांगला रिमांडवरती घेतात. तुला जायची काय गरज होती? तू कशासाठी गेला? तुम्ही तिथं एका नॅशनल सिक्युरिटी म्हणजे जे क्रिकेटर्स असतात त्यांना नॅशनल सिक्युरिटी प्रोव्हाईड केली जाते. तिथं तुम्ही भंग करता. त्यांना जी सिक्युरिटी असते ती नॉर्मल असते मित्रांनो. अक्षरशः पूर्ण ग्राउंडला पोलिसांनी कव्हर केलेलं असतं. त्या कमांडो असतात. खूप सारे असे मिलिटरीपर्यंतचे लोकं असतात लिटरली मित्रांनो. म्हणून एक विचार करा, या गोष्टी करण्याआधी आपला मेंदू शाबूत ठेवा. तिकडे जर तुम्ही गेले, तर तुम्हाला एवढं सांगतो, तुमच्यावरती केस पडेल. विविध कलमांतर्गत तुमच्यावरती कारवाई होईल. कारवाई झाल्यावरती पहिली गोष्ट पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावरती तुम्हाला मारतील, तुडवतील, कुत्र्यागत तुमची वागणूक करतील. मित्रांनो, थोड्या दिवसांनी तुम्ही सुटसाल, पण तुमच्या डोक्यावरती विनाकारणची एक केस राहील, ती म्हणजे ही अशी तुम्ही एका नॅशनल सिक्युरिटीला उल्लंघन करून स्टेडियममध्ये शिरलाय. ह्याची एक केस तुमच्यावरती राहू शकते. तुमची जर जॉबवाले असताल तर तुम्हाला प्रॉब्लेम येईल, सगळ्या गोष्टी येईल आणि ह्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर मार खाल्लेला असतो मित्रांनो. तुमचा अपमान झालेला असतो. तुम्ही फॅन मोमेंटमध्ये येत नाही. एक फॅन आला, असा पळत-पळत आला, त्याने हे केलं. तुमचा सिव्हिक सेन्स झिरो आहे असं तिथं डिक्लेअर होतं. तुम्ही गाढव आहात, तुम्ही मूर्ख आहात. तुम्ही एका अशा माणसाच्या पाया पडतात. ते देव नाहीये. तुम्ही अशा माणसाच्या पाया पडतात जो जुगार प्रमोट करतो. तुम्ही अशा माणसाच्या पाया पडताय जे दारूला ब्रँडचं प्रमोशन करतो. अक्षरशः अशा-अशा ब्रँडचं हे प्रमोशन करतात. तुम्ही त्या लोकांच्या पाया पडताय. म्हणून तुम्ही या लोकांच्या पाया पडण्याआधी विचार करा. ते प्लेयर आहेत, इंडियाला रिप्रेझेंट करतात, हे आम्हाला अभिमान आहे. परंतु ते ज्या गोष्टीला रिप्रेझेंट करतात, ज्या गोष्टीची ॲडव्हर्टाइजमेंट करतात कधी-कधी, त्या गोष्टीला तर तुम्ही जर बघितलं, त्यांचा विचार केला, तुम्हाला कळून येईल मित्रांनो, की यांना आपण आदर केलं पाहिजे, ह्यांच्या जाऊन पाया पडल्या पाहिजे, का केलं पाहिजे. मित्रांनो, तुम्ही एक विचार करा, जर एखाद्या जुगारी गेमचं जी ही इंडियन क्रिकेट टीम आहे पूर्ण जुगारी गेमचं प्रमोशन करत होती आत्तापर्यंत. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर ते बंद झालं कुठेतरी जाऊन. नाहीतर त्यांच्याकडं स्वतःच्या गाड्या घाण ठेवल्यात हो यांनी अक्षरशः. ती गाडी माझी गाडी घेऊन जावा, तुमच्या सेलला लावा, लिटरली जे करायचं ते करा. करोडो लोकं ही गेम खेळत होते मित्रांनो आणि त्याच्यामध्ये
पैसे कमवले ते कोणी? क्रिकेटर लोकांनी. तुमच्या घरात येऊन ₹1 तरी भेटला का रे? काहीच भेटलं नसेल. दुसरी गोष्ट दारूच्या ॲडव्हर्टाइजमेंट हे करतात. तुम्ही जी दारू पिता, ज्याने नुकसान होतं, कॅन्सर होतं, सगळ्या गोष्टी होतात मित्रांनो. त्या दारूचं प्रमोशन हे क्रिकेटर लोकं करतात आणि तुम्ही स्टेडियममध्ये जाऊन स्वतःच्या अंगावरती केसेस घेऊन त्यांच्या पाया पडता. विचार करा मित्रांनो, आपला मेंदू शाबूत आहे का त्यांचा? लिटरली काय-काय क्रिकेटर तर अक्षरशः तुमची इज्जत काढतात. तिथल्या तिथं स्टेडियमवरती तुम्हाला अक्षरशः हे करतात म्हणजे, "ए नालायक जा मूर्ख तिकडं." अक्षरशः मित्रांनो काही-काही क्रिकेटर तर लांब पळतात ह्यांच्यापासून. याच्यामध्ये काही-काहींना एक्सेप्ट करून टाकू. पण लिटरली यांच्यासोबत कुत्र्यागत वागणूक केली जाते आणि हे जाऊन काय, "सर, सर, सर पाया पडायचे सर." कशाला पाया पडायचे? अरे माणूस आहे आणि अशी माणसं आहेत ते, अशा गोष्टींना काही-काही वेळेस रिप्रेझेंट करतात, ॲडव्हर्टाइजमेंट करतात. त्यांचा काहीही संबंध येत नाही. त्यामुळे मित्रांनो, पाया पडायचे आहेत ना, आई-बापाच्या पडा. आई-बापांनी जेवढं दिलेलं आहे ना, जन्माला घातलेलं आहे, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आपल्यासाठी. त्या गोष्टीहून मोठी कुठली गोष्ट नाहीये. ह्या क्रिकेटरच्या पाया पडण्यापेक्षा तुम्हाला कुठलातरी फेम भेटेल, तुम्हाला कुठलं गोल्ड मेडल भेटेल, आर्मीमध्ये जसं मेडल भेटेल तसं काही नाही होणार मित्रांनो. त्यामुळं एक लक्षात ठेवा, विनाकारण केस अंगावरती घेण्यापेक्षा तुम्ही या गोष्टीपासून लांब राहावा. कधीही हा प्रयत्न करू नका, की एखादा क्रिकेटर ग्राउंडवरती आलाय, मी जाऊन त्याच्या पाया धरू. मित्रांनो, मॅचला फक्त मॅचप्रमाणे बघा, खेळ बघा आणि जर प्लेयर तिथं चांगलं खेळत असेल, तर त्याला ॲप्रिशिएशन करा, ॲप्रिशिएट करा त्याला तेवढं पुरतं तेवढं. बाकी काही डोक्यात घेऊ नका मित्रांनो. हारली टीम, जिंकली टीम, तुम्ही एखाद्या कोचला ट्रोल करताय, कोणाला पण ट्रोल करताय, काही फरक पडत नाही मित्रांनो त्यांना. त्यांच्या कानामध्ये हेडफोन असतात. लिटरली एअरपोर्टवरनं निघले तरी ते कानामध्ये हेडफोन घालून निघतात. काहीही फरक पडत नाही मित्रांनो त्यांना. तुम्ही जाऊन त्याच्या पाया धरा नाहीतर पायाला. नक्कीच मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.